आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण 52 प्रश्नांचं पाहणार आहोत। 52 प्रश्न पाहणार आहोत। पेशीचा शोध सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये लावला? रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन, लुई पाश्चर, कॅमिलो गॉल्जी। रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध सर्वप्रथम लावला। वनस्पती पेशींचे सर्वात बाहेरील आवरण कोणते असते? प्रद्रव्य पटल, पेशीभित्तिका, केंद्रक पटल, प्रद्रव्य। तर पेशीभित्तिका हे पेशीभित्तिका प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनलेली असते? प्रथिने, स्निग्ध पदार्थ, सेल्युलोज व पेक्टिन, कायटिन। तर सेल्युलोज व पेक्टिन यांच्यापासून बनलेली असते। पेशीची ऊर्जा केंद्रे, पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून कोणते अंग ओळखले जाते? गॉल्जी संकुल, तंतुकणिका, लयकायिका, हरित लवक। तुम्ही प्रश्न आणि उत्तर नोट डाऊन करायचे। तर तंतुकणिका यांना ऊर्जा केंद्रे म्हणतात। पेशीतील टाकाऊ पदार्थांचे विसर्जन किंवा पचन करण्याचे काम कोणते अंग करते? लयकायिका, तंतुकणिका, रिक्तिका, प्रद्रव्य। तर लयकारिका या काय करतात? पचन करण्याचे काम करतात। प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पती पेशीमध्ये कोणते अंग अत्यंत आवश्यक असते? ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, कोरोप्लास्ट की लयकायिका? तर कोरोप्लास्ट किंवा हरित लवक ही महत्त्वाची असतात। त्यानंतर पेशीचे नियंत्रण केंद्र म्हणून कोणते पेशी अंग कार्य करते? केंद्रक, तंतुकणिका, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्जी पिंड। आपण प्रश्न आणि त्याखाली उत्तर लिहून ठेवायचे आहेत। तर केंद्रक आपल्याला NMSच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तयारी करतोय। वनस्पतीच्या फुलांना व फळांना पिवळा, लाल किंवा नारंगी रंग कोणत्या लवकांमुळे प्राप्त होतो? क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, तंतुकणिका। तर क्रोमोप्लास्ट पर्याय क्रमांक बी। पेशीमध्ये प्रथिनांचे संश्लेषण करण्याचे मुख्य ठिकाण कोणते असते? रायबोझोम्स, लयकायिका, रिक्तिका, पेशीभित्तिका। तर रायबोझोम्स याचं उत्तर असेल। प्रश्न पुढचा, पेशीमधील द्रवरूप किंवा घनरूप साठवणुकीचे कार्य करणारे अंग कोणते? तंतुकणिका, रिक्तिका, गॉल्जी संकुल, केंद्रक। तुम्हाला प्रश्नांची उत्तर येत असतील तर तुम्ही त्याआधीच नोट डाऊन करून ठेवा। तुम्ही पुन्हा काउंट करू शकताय किती प्रश्नांची तुम्हाला उत्तरे आली होती। गॉल्जी संकुलाचा मुख्य शोध कोणी लावला? कॅमिलो गॉल्जी, रॉबर्ट हुक, अलेक्झांडर फ्लेमिंग, लुई पाश्चर। याच्या नावातच काय मिळतंय? उत्तर मिळतंय। कॅमिलो गॉल्जी यानंच गॉल्जी संकुलाचा शोध लावला। सोपा प्रश्न होता। प्राणी पेशीत खालीलपैकी कोणते अंग सामान्यतः आढळत नाही? तंतुकणिका, हरित लवक, गॉल्जी संकुल, प्रद्रव्य पटल। तर हरित लवक प्राणी पेशीत आढळत नाहीत, तर ते फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळतात। पेशीद्रव्य आणि पेशी अंगके यांच्यातील संरक्षणात्मक आंतरावरण कोणते? प्रद्रव्य पटल, पेशीभित्तिका, कवक त्वचा, पेशीकंकाळ। तर प्रद्रव्य पटल हे संरक्षणात्मक अंतरावरण आहे। मानवी शरीरांमध्ये श्वसन संस्थेचे मुख्य कार्य कोणते असते? अन्नाचे पचन करणे, रक्ताभिसरण करणे, ऑक्सिजन घेणे व कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे। तर पर्याय क्रमांक सी, ऑक्सिजन घेणे व CO2 किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे। पुढचा प्रश्न, मानवी हृदयामध्ये एकूण किती कप्पे असतात? चेंबर्स 2, 3, 4 की 6?
आपण प्रश्न लिहून त्याचं उत्तर पुढं नोट डाऊन करायचं आहे. तर 4 कप्पे असतात. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे. रक्तामध्ये असणाऱ्या तांबड्या रक्तपेशींना RBC मुख्य उपयोग कोणता? पेशींचा मुख्य उपयोग कोणता? रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, ऑक्सिजनचे वहन करणे, रक्त गोठवणे, पचनक्रिया सुधारणे. ऑक्सिजनचे वहन करणे हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. पुढचा पाहूया. शरीरात शिरलेल्या सूक्ष्मजंतूशी लढा देऊन रोगांपासून रक्षण करणाऱ्या पेशी कोणत्या? तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तपट्टिका, स्नायूपेशी. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. जखम झाल्यावर रक्त गोठण्याची क्रिया जलद होण्यासाठी रक्तातील कोणता घटक मदत करतो? रक्तपट्टिका, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, RBC, हिमोग्लोबिन. पर्याय क्रमांक ए रक्तपट्टिका हे त्या कामी आपल्याला मदत करतात. सर्वयोग्य दाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? AB, AB, O. पर्याय क्रमांक डी O हा सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो. सर्वयोग्य ग्राहक म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? AB, AB का O? पर्याय क्रमांक सी AB. रक्तगटाचा शोध 1900 मध्ये कोणी लावला? कार्ल लँडस्टायनर, विल्यम हार्वे, रॉबर्ट कोच, लुई पाश्चर. तर कार्ल लँडस्टायनर यानं शोध लावला. मानवामध्ये श्वासोच्छवास क्रियेदरम्यान कोणता स्नायू महत्त्वाचा मानला जातो? हृदयाचा स्नायू, श्वासपटल, बायसेप स्नायू, आंतरिक स्नायू. तर श्वासपटल हे महत्त्वाचे मानले जाते. निरोगी प्रौढ माणसाच्या हृदयाचे ठोकळे दर मिनिटाला साधारणपणे किती पडतात? ते ठोकळे झाले ते ठोके दर मिनिटाला साधारणपणे किती पडतात? पेऊज करून पर्याय शोधायचा आहे आणि उत्तर घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक बी 72 ते 80. हृदयाकडून शरीराच्या सर्व अवयवांकडे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात? त्यांना धमन्या. पर्याय क्रमांक बी. मानवी रक्ताचा pH किंवा सामू साधारणपणे किती असतो? पर्याय क्रमांक बी 7.35 ते 7.45. खालीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल आहे? बर्फ वितळणे, लोखंड गंजणे, पाण्याचे बाष्पीभवन, मीठ पाण्यात विरघळणे. लोखंड गंजणे. पर्याय क्रमांक बी. प्रकाश संश्लेषण हे वनस्पतीमधील कोणती प्रक्रिया मानली जाते? भौतिक बदल, नैसर्गिक, रासायनिक बदल, मानवनिर्मित बदल, विघटन बदल. नैसर्गिक रासायनिक बदल. इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला काय म्हणतात? सहसंयोजी बंध, आयनिक बंध, हायड्रोजन बंध, धातुक बंध. पर्याय क्रमांक बी आयनिक बंध असे म्हणतात. इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला काय म्हणतात? आयनिक बंध, सहसंयोजी बंध, द्विध्रुव बंध, धातू बंध. पर्याय क्रमांक बी सहसंयोजी बंध.
मीठ मध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध असतो? सहसंयोजी बंध, आयनिक बंध, हायड्रोजन बंध, धातू बंध. पर्याय क्रमांक बी आयनिक बंध. पाण्याच्या रेणूमध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन अणूमध्ये कोणता बंध असतो? आयनिक बंध, सहसंयोजी बंध, धातू बंध, आयनिक आणि सहसंयोजी दोन्ही. पर्याय क्रमांक बी सहसंयोजी बंध. श्वसन ही सजीवांच्या शरीरात घडणारी कोणती प्रक्रिया आहे? भौतिक बदल, उष्मादायी रासायनिक बदल, उष्माशोषी रासायनिक बदल, प्रकाशीय बदल. पर्याय क्रमांक बी उष्मादायी रासायनिक बदल. चुन्याची निवडी मध्ये कार्बन डायऑक्साईड वायू सोडल्यास ती कशामुळे दुधाळ बनते? कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड. पर्याय क्रमांक ए कॅल्शियम कार्बोनेट. सोडियम या धातूची संयोजा किती आहे? 1, 2, 3, 4. पर्याय व्यवस्थित शोधून आपल्याला त्याचं उत्तर मिळवायचं आहे. पर्याय क्रमांक ए येतो. क्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण 2, 8, 7 आहे, तर क्लोरीनची संयोजा किती असेल? पर्याय व्यवस्थित पाहून त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच 1. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या मूळ पदार्थांना काय म्हणतात? उत्पादित, अभिकारक, उत्प्रेरक की द्रावक? अभिकारक म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. रासायनिक अभिक्रियेच्या परिणामी नव्याने तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? तर उत्पादित किंवा प्रोडक्ट असं म्हटलं जातं. कार्बन डायऑक्साईड या रेणूत कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये किती सहसंयोजी बंध असतात? एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध की आयनिक बंध? तर दुहेरी बंध असतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार आपतन कोन आणि परावर्तन कोन यांच्यात कोणता संबंध असतो? तर पर्याय क्रमांक सी आय म्हणजेच आपतन कोन बरोबर परावर्तन कोन. परावर्तक पृष्ठभागावर लंब असणाऱ्या रेषेला काय म्हणतात? आपतित किरण, परावर्तित किरण, स्तंभिका की आपतन बिंदू? स्तंभिका असं त्याला म्हटलं जातं. जर आपतन कोन 40 अंश असेल तर परावर्तन कोन किती अंशाचा असेल? पहा व्यवस्थित आपल्याला उत्तर द्यायचं याचं. तर तो 40 अंशाचा असेल. पर्याय क्रमांक बी तेवढाच असेल. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला कोणते परावर्तन म्हणतात? नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन की परावर्तन होत नाही? तर पर्याय क्रमांक बी अनियमित परावर्तन. पुढचा प्रश्न पाहूया. सपाट आरशात मिळणारी प्रतिमा कशी असते? वास्तव उलटी, आभासी व सुलट, वास्तव व लहान, आभासी व उलटी? पर्याय क्रमांक बी आभासी व सुलट. पुढचा प्रश्न पाहूया. पेरिस्कोप मध्ये 2 सपाट आरसे एकमेकांना किती अंशाच्या कोनात बसवलेले असतात?
तर 45 अंशामध्ये ते एकमेकांना काय केलेले असतात, बसवलेले असतात. पाणबुडीमधून समुद्राच्या पृष्ठभागावरील वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सूक्ष्मदर्शक, पेरिस्कोप, टेलिस्कोप, कॅलिडोस्कोप. पर्याय क्रमांक बी, परिदर्शी किंवा पेरिस्कोप वापरला जातो. कॅलिडोस्कोप मध्ये सुंदर नक्षीदार नमुने कशामुळे तयार होतात? बहुविध परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण, अनियमित परावर्तन. तर बहुविध परावर्तन. दोन समांतर सपाट आरशांमध्ये एखादी वस्तू ठेवली असता किती प्रतिमा तयार होतात? 1, 2, 4 अनंत, इन्फिनिटी. तर पर्याय क्रमांक डी, इन्फिनिटी, अनंत तयार होतात. जर दोन आरशांमधील कोन 90 अंश असेल तर तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असेल? त्या ठिकाणी सूत्र पण दिलेलं आहे. n = कंसात 360 अंश भागिले a कंस बंद वजा 1. तर 3, पर्याय क्रमांक डी. हे सूत्ररचनेनं आपल्याला गणित सोडवावं लागणार आहे. प्रकाशकिरण सपाट आरशावर लंबरूप आपतित झाल्यास आपतन कोन किती असेल? पर्याय क्रमांक सी, 0 अंश असेल. पुढचा प्रश्न, ज्या किरणांमुळे परावर्तनाची प्रक्रिया घडते आणि जे आरशावर पडतात त्यांना काय म्हणतात? त्यांना पर्याय क्रमांक बी, आपतित किरण असे म्हणतात. आरशावरून परावर्तित होऊन परत फिरणाऱ्या किरणास काय म्हणतात? आपतित किरण, परावर्तित किरण, आभासी किरण, समांतर किरण. पर्याय क्रमांक बी, परावर्तित किरण. ठीक आहे बाळांनो, हा आपला लॉंग असणारा 52 प्रश्नांचा व्हिडिओ संपला आहे. आपण शेवटपर्यंत पाहिलात, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावे. धन्यवाद.